निर्णायक ठरलं. जे 3 रात्र कर्जतच्या टीम होत्या म्हणून उद्याच्या रात्रीतील एक टीम जी निघणार त्यांचं इथे चला लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. लवकर फिल्डिंग सेट करून घ्या, विलंब करू नका. मी मराठी नेरळ टीम. सलामीची जोडी देखील मैदानावरती त्वरित पाठवायची. खूप चांगली मजा आली मागच्या मॅच मध्ये. राकेशने चांगली बॅटिंग केली, त्याचबरोबर आणखी एक रुपेश ना मिणमिणे, अविनाश मिणमिणे त्याने देखील खूप चांगली बॅटिंग केली. 11 चेंडू 23 धावा, 7 चेंडू 18 धावा योगदान दिलं होतं राकेशनं, परंतु अभि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं पटकावला. 11 चेंडू 16 धावसंख्येचं योगदान आणि त्याचबरोबर 5 धावा देत मॅचला निर्णायक स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. आणि विशू बोराडेनं शेवटच्या षटकामध्ये अवघी एकच धाव दिली. कौशलचं देखील षटक थोडं निर्णायक ठरलं, त्याच्यावरती हल्ला चढवला होता, परंतु मागच्या 3 चेंडूंवरती कौशलनं एकच धाव दिली. मजा आली मॅचला. बडवल विरुद्ध कडाव. आता देखील खूप चांगली मॅच आपल्या समोर. जांताराजा पिंपळोली आणि त्यांच्या विरोधात श्री 11 मी मराठी नेरळ. नाणेफेक जिंकले पिंपळोली टीमनं आणि प्रथम फलंदाजी मात्र स्वीकारले. चला लगेच मॅच स्टार्ट करायची आहे, विलंब करू नका. फ्लड लाईट्स अतिशय उत्तम आहेत. क्रीडांगणाची बाउंड्री लाईन मी पाहिली की कालच्या 2 रात्रीमध्ये थोडा बदल करण्यात आलाय आणि हे बाउंड्री लाईन्स असायलाच पाहिजे. सन्माननीय अतुलजी चंचे साहेबांचे या मंचावरती आगमन झालंय. मी विनंती करेल किशोरजी सोनावळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अतुलजी चंचे यांचा सन्मान करावा. गणेश पेमारेने जर का षटकार लगावला तर मारुती मिणमिणे यांच्याकडून 500 रुपये आणि रोशन भोईरने षटकार लगावला मारुती मिणमिणे साहेबांकडून 200 रुपये. सो चला मॅच स्टार्ट झाली नाही आणि पिंपळोलीच्या पाठीराख्यांनी बक्षिसांची सुरुवात केली. अगदी मॅचच्या अगोदर तुडुंब क्रीडांगण भरलं होतं उजव्या हाताला. बडवल टीम पराभूत झाली. मला असं वाटतं की तो एक लाटचा लाट मात्र ओसरली. शेलूची एक लाट गेली, पिंपळोली टीमची एक लाट गेली. बरेचसे समर्थक तिकडे मोहाची वाडी टीमची एक लाट आहे. मालेगावची एक लाट गेली पहिल्याच मॅच मध्ये. तिकडे समोर मोहाची वाडी लेफ्ट हँड साइडला संपूर्ण जे बसलेत ना ते सगळे मोहाच्या वाडीचे पाठीराखे आहेत. गोलंदाज तयार पहिले षटक घेऊन. मकरन आणि लाट शिवाय मजा नाही. कबीर अत्तारी अगदी गोड गोड बोलून बोलून आपली खरोखर म्हणजे मला असं वाटलं ते म्हटले की तुम्ही लोकांची मनं जिंकता. मी त्यांना म्हटलं असं का बोलत नाही, अगदी केसानं गळा कापतात. शब्दाने हो, त्यांनी शब्दाने कापला. रोखठोक माणसाचे विचार असायला हवेत. पहिला चेंडू तयार. यावेळी फक्त दिशा दिली चेंडूला आणि खूप चांगला थ्रो होता. दोन्ही फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. एक धाव फक्त मिळेल चेंडूवरती. 5 ओव्हरची ही मॅच असणार आहे. गणेश पेमारेच्या पहिल्या षटकारासाठी मारुती मिणमिणे साहेबांकडून 500 रुपये. रोशन भोईरने षटकार लगावला तर 200 रुपये. एक षटकारासाठी पहिल्या षटकारासाठी. चला नितेश तरे गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. टेनिस क्रिकेट .in ची टीम
रॉनी डीजे जो फक्त 12 वाजेपर्यंत आमच्या समेत असणार. उद्या थोडा आवाज वाढवू आपण. खूप चांगला फटका परंतु हवेत आहे. संदेश पाटील अगदी उलटा होऊन मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता. चांगला प्रयत्न संदेश पाटील कडून परंतु झेल हातातून निसटला. रोशन मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. गणेश 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या ती मात्र 3. नेहमी रोशन आणि भूषणला आपण पाहतो. आज भूषण आज नाहीये. आज गणेश पेमारे आणि रोशन भोईर आहे. यावेळी कव्हरच्या दिशेनं तितकाच चांगला थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव जरूर मिळते. या धावांची गरज आहे. दोन्ही टीमला माहिती आहे की इथे एक एक धावांसाठी आपल्याला झगडावं लागणार आहे. धावसंख्या झाली ती मात्र 5. 5 धावसंख्या धावफलकावरती आहेत. पहिलं षटक फेकतोय मकरंद. अगदी आपल्या आयुष्यातील यशाचा आलेख कसा असावा मी म्हणेल की मकरंद दहिवलेकर सारखा असावा. हा मुलगा 2 वर्षांपूर्वी या टीम मध्ये फिल्डिंग साठी होता. त्यानंतर 1.5 वर्षांपूर्वी पाहिला त्याला बॅटिंग मिळाली. त्यानंतर त्याला पाहिला त्याला बॉलिंग मिळाली. बेस्ट फिल्डरचा एक देखील मी एक किताब त्याला घेताना पाहिलं होतं. आता मी मराठी नेरळ टीम जी लीडिंग टीम आहे या कर्जत तहसीलची त्या टीमची अगदी फर्स्ट बॅटिंग देखील करतो आणि फर्स्ट बॉलिंग देखील करतो. म्हणजे एखाद्या खेळाडूचा यशाचा आलेख कसा असावा तो मकरंद सारखा असावा. आणि कंट्रोल देखील करतोय. आता सगळे खेळाडू जो त्यांच्या जे महत्वाचे खेळाडू आहेत कुणाल संदेश किंवा बाळा हे जे खेळाडू आहेत चेतन असेल या सर्व खेळाडूंच्या अंडर हा खेळाडू शिकला. आता तो त्यांना कंट्रोल करतोय. ही चांगली बाब आहे. एक नवीन खेळाडू. 5 धावसंख्या धावफलकावरती. रोशनने यावर्षीचा हंगाम गाजवलाय आणि बैठक शॉट साठी तो खरोखर स्पेशलिस्ट ठरलाय रोशन. 5 धावा आहेत धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. खूप चांगला चेंडू. रिक्स घ्यायची होती पहा. पाठीराखे सांगतायत खेळाडू सांगतायत त्याचे सहकारी की ही रिक्स घ्यायला हवी होती कारण फार महत्वाची विकेट आहे. डॉट चेंडू मात्र फेकतोय मकरंद. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 2 सीमारक्षक, 1 मिड विकेटला आणि 1 लॉंग ऑफला. खूप चांगला फटका अगदी तर टीआर सर्कलच्या डोक्यावरून उडवलाय. संदेश पाटील पाठलाग करतोय चेंडूचा. पाठमोर आहे चेंडूच्या मागे. स्किट होतोय. 3 धावा मात्र इथे कंप्लीट करतायत 2 फलंदाज. 8 धावा आता धावफलकावरती. स्किट झालाय. दमछाक होते संदेश पाटीलची. बाळा मोरे आज वाढदिवस होता बाळा मोरेचा. द वॉल ऑफ मी मराठी नेरळ म्हणून आपण त्याला नेहमी संबोधतो. ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणाहून चेंडू काढणं खूप कठीण काम असतं. 3 धावा मिळतात या चेंडूवरती. धावा झाल्यात त्या मात्र 8. इथे फिल्डिंग चेंज करण्यात येते. मला असं वाटतं संदेश पाटीलला थोडी दुखापत झाली. स्किड झाला अगदी सीमा लगत. धावा झाल्यात ते मात्र 8. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मकरंद चांगली गोलंदाजी करतोय. गणेश पेमारेला ताकद देऊ शकला नाही फटक्यासाठी. फक्त त्यानं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला चिप केलं होतं. 3 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. थंडी आज थोडी जाणवते. काल मागच्या 2 रात्रींमध्ये थंडी अजिबात नव्हती. मकरंदचा हा चेंडू स्वीप करतोय. गॅप मध्ये हा चेंडू आहे परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 2 धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट करतायत आणि या षटकामध्ये कोणताही मोठा फटका न येता सुद्धा धावा झाल्यात त्या 10. 10 धावा झाल्यात. खूप चांगलं आयोजन. फ्लड लाईट्स अतिशय उत्तम आहेत. क्रीडांगण नो डाऊट खूप चांगलं क्रीडांगण. खेळपट्टी तितकीच चांगली आहे. उद्या मला असं वाटतंय ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई 4ही ठिकाणाहून मात्र आपल्याला संघ खेळताना दिसतील. माहुलगाव नो डाऊट की मुंबई
त्यानंतर ठाणेमधील जे संघ आहेत वाकळण मला असं वाटतं खेळणार आहे, त्याचबरोबर रणजी स्पोर्ट्स कासार वडवली म्हणजे आयुबचा संघ माऊलगावच्या वर्सेस नेक्स्ट परत एकदा त्यांची बॅटल आपल्याला अगदी 3 दिवसामध्ये जरूर पाहायला मिळेल. वाकळण टीम खेळते, नावा टीम खेळते, फणसडोंगरी टीम खेळते आणि सावळा वर्सेस चांबारली दुसरी मॅच असेल. किरण पवारला पाहण्यासाठी पुन्हा एकदा गर्दी होईल या क्रीडांगणावर. नाही, चाहते वर्ग खूप आहे किरण पवारचा, भले तो फॉर्म मध्ये असू दे किंवा नसू दे. नाही, प्रकाश पारधी मला असं वाटतं गुड्डूचा आहे, गुड्डूचा फॅन आहे तो, किरणचा नाही, गुड्डूचा फॅन आहे तो. तशीच हेअरस्टाईल त्याने केले. यावेळी पहा अगदी चेंडूनं अचानकपणे आतमध्ये वळण घेतलं. एकच धाव फक्त मिळते. संदेश पाटील आता गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली ती 11. नितेश तरे खूप चांगली कामगिरी करतायत गुणलेखकाच्या भूमिकेत, अपडेटर, त्याचबरोबर हरेश विरले देखील गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. फक्त मॅच पटापट व्हायला पाहिजे, कारण रात्री 2:30, 3:00, 3:30, 4:00 वाजेपर्यंत मॅच झाल्यानंतर मात्र लोक कंटाळतात. बैठक शॉट खेळण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे, परंतु टायमिंग जुळलं नाही. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळते. इथे धाबा करणं खूप कठीण काम आहे. गॅप मध्ये फटके खेळणारा खेळाडू हवा आहे, कारण हे क्रीडांगणाची परिसीमा थोडी लांब आहे. राकेश पाटीलचे फटके, राकेश पाटीलच्या पेक्षा राजेश मी म्हणेल जो मुलगा होता मिडमिने, अविनाश मिडमिने, त्याने जे फटके खेचले ना ते बघण्यालायक होते. आणि राकेशचा एक फटका जो स्क्वेअर ऑफ द विकेट कोणत्याही क्रीडांगणावरती षटकार गेला असता तो चौकार त्याला मिळाला कौशलच्या विरोधात. दुसरा फटका हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करतोय. पहा चेतन, सकाळी आणखी धावायची गरज आहे असं चेतनला देखील वाटते, कारण वागता आलं नाही. चेंडू गेला लॉंग ऑफला. चेतनच आहे ना. एक धावफलकावरती मात्र जोडली जाणार. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 13 वर. 13 धावा आहेत. सावध आणि संत सुरुवात. दोन्ही टीमच्या बॅटल्स बऱ्याच वेळा झाल्यात, एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा ते झुंजलेत. पराभव विजय दोन्ही संघांनी मात्र चाखलाय. फटका फसलाय. रोशन भोईर. धावा येत नव्हत्या, दबाव वाढत होता आणि त्या दबावाखाली आपली विकेट देऊन बसलाय. अरे शुगर आहे, SUGAR बरोबर आहे. शुगर वाला शुगर नाही, शुगर होते. प्रोनाउन्सिएशन आर डिफरंट. मग तुम्ही मराठी आणि मराठीझम करून टाकाल दिला. इंग्लिशिझम ना मराठीझम होऊन जाईल. आता सायकोलॉजी आहे, तिची स्टार्टिंग होते पी नी, मग पाय काय आता पी कसं काय बोलायचं, पी सायकोलॉजी. रोशन भोईर या ठिकाणी मात्र बाद होतोय. टीमची धावसंख्या 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती आता दाखल झालाय भूषण भोईर. गणेश पेबारे त्याच्या सोबतीने, परंतु पंचांना विनंती करेल 25 मिनिटांचा अवधी टाइम अलर्ट आपण द्यायचंय सर्व खेळाडूंना, नाहीतर हे निष्णात आहेत वेळ घेण्यामध्ये. प्रेक्षकांची गर्दी या सर्व खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी. पंचांकडे जोरदार अपील. नो डाऊट यष्टांच्या समोर सापडलाय. गणेश पेमारे हॅज टू डिपार्ट. फलंदाज बाद. गणेश पेमारे बाद होतोय. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. संकेत संकेत मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. धावा झाल्या तिथे 13. नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंडची. मोहाची वाडी विरुद्ध कर्जत दहिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी यायचे. मोहाची वाडी विरुद्ध
कर्जत दहिवली. संदेश तयार. पहा पाठलाग केला होता चेंडूचा, अब्रेक पद्धतीचा हा चेंडू धीम्या गतीनं मात्र फेकला होता. 2 ओव्हर इथे कंप्लीट होत आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि अवघ्या धावा झाल्यात त्या मात्र 13. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. मीटिंग कोणत्याही घेऊ नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. मीटिंग कोणत्याही घेऊ नका कारण थंडीचा ओघही आता थोडा वाढायला सुरुवात झाली. मागचे 2 ते 3 रात्र थंडी अजिबात नव्हती. कडाऊची स्पर्धा नुकताच संपन्न झाली. कडाऊचा अंतिम रात्र आणि या स्पर्धेची पहिली रात्र, या स्पर्धेची पहिली शेवटची रात्र आणि चांदईच्या स्पर्धेची पहिली रात्र, म्हणजे सलग 3 रात्र, अगदी सलग 3 जवळजवळ 10 दिवस मात्र 10 रात्र मात्र कर्जत क्रिकेटमध्ये रजनी स्पर्धा चालू आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी पण आहे. तेरा धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो निलेश क्षीरसागर. निलेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चला टीमचे कॅप्टन, मी मराठी नेरळ टीमचे कॅप्टन, विलंब करू नका. क्षेत्ररक्षक बऱ्याचदा आपण पाहतो ना की बाउंड्री लाईन टच असतात, परंतु या क्रीडांगणावरती बाउंड्री लाईनच्या थोडे पुढे उभे आहेत. निलेश तयार. हा चेंडू फक्त दिशा दिले चेंडूला. पाहूया चेंडू कुठे जातोय. चौकार मात्र मिळतोय तो भूषणला. क्रीडांगणाचा संपूर्णपणे अंदाज बांधलाय भूषणनं. 2 ओव्हर त्याने खेळ पाहिलाय, त्याला माहितीये कुठे फटके आपल्याला खेचावे लागतील. गॅपमध्ये हा चेंडू खेळला, दिशा फक्त दिली चेंडूला. 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वर. 17 धावसंख्या धावफलकावरती आहे. सन्माननीय भरतजी जगमोहन मेहरा 0505 ट्रॉफी 2019. जय गणेश कृपा क्रिकेट संघ ममदापूर आयोजित ही स्पर्धा. आजची 3री रात्र आणि उद्याची 4थी रात्र. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी LED TV, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी होम थिएटर ही वैयक्तिक पारितोषिक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहूया. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघालाय लॉंग लेग रिजन मध्ये. आणखी एक चौकार येतोय. पहा हे इंजेक्शन दिले आता भूषण भोईरनं आपल्या साथीदारांना, आपल्या पाठीराख्यांना टाळ्या वाजवण्यासाठी. 2 चौकार आले. अगोदर या टाळ्या थांबल्या होत्या, आता त्या वाजायला आता सुरुवात झाली. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वरती. आणि हेच खरं पाठबळ आहे. टाळ्या शिट्ट्या यांचा कडकडाट व्हायलाच हवा, तरच ग्रामीण क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला येतो. 21 धावा झाल्यात. गोलंदाज निलेश क्षीरसागरच्या विरोधात बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. कर्जत दहिवली आणि मोहाची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. नेक्स्ट सर्व मॅच मात्र 4 ओव्हरच्या होतील. शांत आणि अगदी व्यवस्थितपणे मात्र स्टेजची रचना आणि कुठे अजिबात गडबड नाहीये. पाहुणे येत आहेत, मस्तपैकी मॅचचा आनंद लुटतायत. आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय. निलेशचा चेंडू समोरच्या दिशेने खेळतोय. संदेश त्या ठिकाणी तैनात आहे. स्किट होतोय संदेश वारंवार. मगाशी देखील स्किट झाला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनं भूषण भोईरनं मात्र आता गिअर शिफ्ट केलेत आपले. 23 धावा झाल्यात. 23. 3री ओव्हर आपल्या समोर आहे. निलेशच्या विरोधात 10 धावा आल्यात आतापर्यंत. अटॅक केलाय तो मात्र निलेश वरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि नो डाऊट फलंदाज मात्र बाद होतोय भूषण भोईर. लेग बिफोरच्या स्वरूपात मात्र भूषण भोईरला परतावं लागेल. रिव्हर्स स्वीपचा हा फटका खेळण्याची जरूरत होती का. निलेश या ठिकाणी मात्र बाद होते. फार महत्वाची विकेट. एक इन्फॉर्म बॅट्समन
tenniscricket.in, रॉनी डीजे, ओमसाई केबल नेटवर्क हे सर्व पार्टनर्स आहेत या स्पर्धेचे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. निलेश क्षीरसागरनं मात्र जरी धावा दिल्या असल्या तरी सुद्धा श्री 11 मी मराठी नेरळ टीमला जी विकेट हवी होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिले. रोहन काळन मैदानावरती जातोय. 23-23. स्ट्रायकर एंडला तो मात्र न्यू बॅट्समन रोहन. संकेत नॉन स्ट्रायकर एंडला एकही चेंडू फेस केलेला नाही आतापर्यंत. काय प्रयत्न आणि यशस्वी देखील झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला आवडेल आपल्याला, कारण कुणाल दाभणेचा हा झेल. गोलंदाज तयार निलेश. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू फेकतोय. बाउन्स मिळाला. टॉप स्पिन होता. बॅटची कडा घेतली. काय एफर्ट आहेत अफलातून. जसं व्हॉलीबॉलच्या नेटच्या जवळ जो नेट अगदी करण्यासाठी असतो नेटच्या जवळ खेळाडू, तशा पद्धतीने मात्र चेंडू पहिल्यांदा अडवला आणि त्यानंतर मात्र कॅच फिनिश केली ती कुणाल दाभणेनं. विकेट हॅट्रिक असेल. विकेट हॅट्रिकचा चेंडू असेल. 2 सलग विकेट घेतल्यात. निलेश मात्र अगोदर 10 धावा दिल्या होत्या, आता मात्र कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. 23 धावफलकावरती धावा आहेत. पिंपळोली टीमचे बॅट्समन. आता त्यांनी थांबायला हवं खेळपट्टीवरती. सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन करायला हवं. हे खूप गरजेचं असेल सध्या तरी. परंतु हा विकेट हॅट्रिकचा चेंडू. क्रिकेट आहे. काय क्रिकेट आहे. कौशलचं देखील असं षटक पाहिलं तो आपण. पहिल्या 3 चेंडूंवरती कौशलवरती अटॅक केला, त्यानंतर कौशलनं कमबॅक केलं आणि कौशलचं कमबॅक नंतर अभिषेक देवगरेने फक्त त्यांना 5च धावा दिल्या आणि विशू बोराडेने मात्र विजयाचा कळस चढवला. खूप चांगला चेंडू. समोरच्या अगदी समोर मात्र फेकतोय. फ्लाइटही देतोय. तिथून वळण घेतोय चेंडू. 3 डॉट चेंडू म्हणजे 2 विकेट प्लस 0. धावा आल्या या षटकामध्ये 10. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. राजेश भोईर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समेत जोडले गेलेत. राजेशचा क्रिकेटचा अनुभव तो वारंवार शेअर करतोय, कारण प्रत्येकाला माहिती आहे की क्रिकेटर फार कमी शब्दांमध्ये लोकांपर्यंत क्रिकेटची माहिती पोहोचू शकतात. मला इतका क्रिकेटचा अनुभव नाहीये. आम्हाला जेवढं आम्ही जमतं त्या पद्धतीने लोकांपर्यंत शाब्दिक गुंतागुंत करून मात्र समालोचन नेहमी पोहोचत असतो. राजेश काय म्हणशील? 3 षटकांमध्ये धावा झाल्या 23. किती धावसंख्येचं टार्गेट असायला पाहिजे? कारण मी मराठी नेरळ टीम मी सातत्याने पाहतोय रजनी स्पर्धांमध्ये जर का मी मराठी नेरळ टीम खेळत असेल तर ती आपल्याला सेमीफायनल मध्ये पाहायला मिळते. आणि अशा टीमच्या अगेन्स्ट पिंपळोली टीम जरी बऱ्याचदा एकमेकांच्या समोर आली असली तरी सुद्धा या क्रीडांगणाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पिंपळोली टीमने किती टार्गेट सेट करायला हवं मी मराठी नेरळ टीमच्या अगेन्स्ट? धन्यवाद समीर सर. आपण जी लढत पाहतोय पिंपळोली वर्सेस नेरळ, आपण अनेकदा या लढती 2 संघांमध्ये पाहिलेत. मात्र नेरळ संघाचा कर्जत तालुक्यात दबदबा आहे. महत्वाचा ते म्हणजे, परंतु पिंपळोली संघ असा आहे की तो कोणत्याही संघाबरोबर खेळायला नेहमीच तयार असतो. आपण मागच्या वर्षी सुद्धा नाईट मध्ये पाहिलं की पिंपळोली संघाने नक्कीच दांडी संघाबरोबर खेळण्यासाठी सुद्धा पुढाकार दर्शवला. परंतु आता जी चालू लढत आहे त्यामध्ये 3 षटकामध्ये जरी 23 धावा झाल्यात, मात्र या उर्वरित 2 षटकामध्ये 20 ते 25 धावा त्यांनी कुठल्या, किमान 45 ते 50 धावा जरी झाल्या तरी नक्कीच पिंपळोली संघाकडे असे महत्त्वाचे गोलंदाज आहेत की हा सामना ते वाचू शकतात. मात्र असे करून देणार का? कारण की संदेश सारखा महत्त्वाचा गोलंदाज सुद्धा पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन या ठिकाणी मैदानात येतोय. हे फार गरजेचं आहे की 25 धावा अपेक्षित असतील या फलंदाजांकडून. संकेत आणि संदीप फक्त स्वीप केले. चेंडूला दिशा दिले. आउटफील्ड फास्ट आहे. थांबणार नाही चेंडू. फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. हे खरं तंत्र आहे फलंदाज संकेतचं. गोलंदाजाच्या गतीचा त्यानं वापर केला. शांत आणि संयमानं मात्र मैदानावरती खेळतोय. डोक्यावरती बर्फ ठेवून खेळतोय असंच आपण म्हणूया. फक्त दिशा दिली चेंडूला. गतीचा वापर करत डीप फाईन लेग मध्ये हा चेंडू चौकाराच्या दिशेने येतोय. धावा झाल्या त्या आता 27. संकेतने एक षटकार लगावला तर मारुती मिणमिणे यांच्याकडून
200 रुपयांचं पारितोषिक असेल. हा चेंडू नशीबवाचा चौकार मात्र मिळतोय आणि 9+4 5 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल आता 32 वरती आणि ज्या धावा हव्या होत्या पिंपळोली टीमला आता त्या धावा आल्यात. आता या मॅच मध्ये जरूर मजा येणार. 32 धावा झाल्यात. संदेश तयार, समोर येतो संकेत. इथे बीट केलंय, फ्री हिट होता. संदेश जरूर अपील करत होता, परंतु काल मी पाहिलंय खालापूरच्या कलोतेच्या मैदानावरती फ्री हिट असूनही त्या बॉलरने इतकी जोरदार अपील केली. शेवटी अंपायरने येऊन त्याला सांगितलं, बाळा हा फ्री हिट आहे, सो तू अपील करू शकत नाही. इतकं भान नसतं खेळाडूंना खेळताना. भावनेच्या अगदी आवेशात असतात ते. पुन्हा एकदा दिशा दिले, डिफाईन लेगला चेंडू येतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश कडून. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 वर. 34 धावसंख्या धावफलकावरती आहे. मी विनंती करतोय माजी शेलू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुरुनाथजी मसने साहेबांना की आपण देखील या मंचावरती यावं. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे. गुरुनाथजी मसने साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 34 धावा झाल्यात. पाहूया पिंपळोली टीम कितपत धावसंख्येपर्यंत पोहोचणार. जय गणेश ममदापूर टीमचे सर्व मेंबर मात्र व्हॉलेंटिअरची देखील भूमिका साकारतायत. तिसरी रात्र आहे आणि पट्टी खूप चांगली आहे अजूनही, म्हणजे सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न होता. आता मात्र एकच धाव मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. अंपायरिंग देखील तितकीच उत्तम आहे. खूप चांगले अंपायरिंग चालू आहे. बाळादादा या ठिकाणी उपस्थित झालेत, कर्जत देवली टीमचे कॅप्टन. मी विनंती करेल मोहाचीवाडी टीमचा कॅप्टन अमोल चव्हाण आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. 35 जोरदार अपील आणि फलंदाज बाद होतोय तो मात्र सँडी. आणखी एक विकेट. इतक्या लांब लचक खेळपट्टीवरती संदेश पाटीलचा पेस मात्र निश्चितच मी म्हणेल की इफेक्टिव्ह ठरतोय. याच क्रीडांगणावरती ते दिवस रात्र मेहनत करत असतात आणि तोच क्रीडांगण आता साथ देखील देतोय. धावा 35 झाल्यात. सुरुवात काय केली होती संदेशच्या विरोधात? 4 धावा चौकार आला होता. 9+4 एकूण 9 धावा एका चेंडूमध्ये आल्या होत्या संदेश पाटीलच्या. तरी सुद्धा या षटकामध्ये न डगमगता गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं ते संदेश पाटीलनं. 35 धावा आहेत. शेवटचं काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. एकच चेंडू शिल्लक आहे संदेश पाटीलचा. कोणत्याही फलंदाजाने एक षटकार लगावला तर मारुती मिणमिणे साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक. फटका खूप चांगला आहे. मिड ऑफला चेंडू खाली चेतन येतोय. एक धाव जरूर मिळणार. या षटकामध्ये धावसंख्येला थोडीशी गती मिळाली. धावफलक जाऊन पोहोचले 36 वरती. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि मोहाचीवाडी टीमचा कॅप्टन देखील येतोय. नसीम या ठिकाणी येत आहेत. नाही, नसीम जरूर पोहोचेल. बऱ्याच जणांना माहिती नसेल ना की ते इंडियन बुल्स मध्ये कामाला आहे. बऱ्याच जणांना माहिती नसेल. खेळाडू क्रिकेटर म्हटले ना की बरेच जण म्हणतात की बिनकामाचे. नाही, सगळेच जण सहजरित्या म्हणतात. आता तुम्ही अगदी अश्विन चर्चेत असला, अश्विन इंजिनियर आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपण नाणेफेक घेऊ. धावसंख्या झाली 36. विशाल हिसालगे काल कॉमेंट्री करत होते आणि ते म्हटले की दशरथ पाटील येणार आहेत तर मी उद्या देखील येणार. उद्याही तुम्ही या. दोघांची जुगलबंदी करा. फक्त त्यांना क्रॉस करू नका, नाहीतर त्यांच्याकडे शब्द भांडार आहे. एकच प्रकारचे 10 ते 12 शब्द बोलण्याची त्यांच्याकडे ताकद आहे
आणि रियालिटी आहे. खरोखर ते विनोद एक असं रसायन आहे जे माणसाला नेहमी टेन्शन पासून थोडं दूर ठेवतं, म्हणून आपण त्यांना आमंत्रित करतोय. जरूर येणार आहेत ते. उद्याच्या रात्रीमध्ये आयोजकांचं प्रेम आहे. बर्थडे बॉय बॉला मोरे उर्फ संदीप, नाही उर्फ संदीपच बोलूया, कारण संदीप हे नाव कोणाला माहिती नाही, बाळा हे नाव सगळ्यांना माहिती आहे. राजू भाई कडून प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये, विकेट हॅट्रिक 500. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनं 38 धावसंख्या धावफलकावरती आहे. मारुती मिडमिडे साहेब सांगतात तुम्ही षटकार मारा आणि पारितोषिक घ्या. स्ट्राईकला येतो अजय. अजयला मोठे फटके खेळण्याच्या पेक्षा मी तर म्हणेल की प्रत्येक बॉलवरती एक एक धाव. बॅकफुटला जाऊन चेंडू टोळावतोय समोरच्या दिशेनं. मिड ऑफला येऊन संदेश पाटील मात्र चेंडू अडवतोय. एक धाव जरूर मिळणार. धावसंख्या झाली आता 39. 45 ते 48. एक मजा येईल या मॅच मध्ये, मग जरूर मजा येईल, कारण पिंपळी टीमचा देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. 39 झाल्यात. चेंडू शिल्लक आहे 4. समोर खेळतोय अजय. सुरेख फटका, परंतु बाउंड्री लाईन इतकी लांब लचक आहे. मकरंद मात्र चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद संकेत. मकरंद झेल मात्र टिपतोय, खूप चांगला झेल. 4.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टेनिस क्रिकेट .in काय क्वालिटी आहे. 4.5 लाख सबस्क्रायबर नुकताच पार केलेत. का करू नये, कारण तितकी मेहनत देखील घेत आहेत. हा गौरव तर मालवण पासून ते कर्जत पर्यंत, मुंबई पर्यंत सगळ्याच स्पर्धा मात्र कव्हर करतोय. अमित बाबा ठवाळ देखील गेल्या वर्षीपासून जोडले गेले. शाहरुख शेखची कॅमेरामन असेल, निखिलेश असेल, विघ्नेश असेल, मिलन असेल, तिकडे नयन असेल, दोन्ही, एक पनवेलचा, नवी मुंबईचा आणि एक नयन अलिबागचा. सुरेख फटका. यावेळी बघूया किती रिझल्ट असणार आहे. 2 सीमारक्षकांच्या मधून मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. पिंपळोलीचे जे पाठीराखे जिथे बसलेत त्यांना सलामी देतोय की तुम्ही कुठेही जाऊ नका, निराश होऊ नका. अजूनही मॅच संपलेली नाहीयेत. आमच्याकडे ताकद आहे. फलंदाजी करताना आम्ही चुका केल्या, परंतु गोलंदाजी करताना आम्ही जरूर संघर्ष करू. हा चौकार आला आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 43 वर. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा पिंपळोली टीमला. इथे पहा आता पंच काय डिसिजन घेतील. IPL मध्ये मात्र अश्विननं बाद घोषित केलं होतं. खूप चर्चा झाल्या होत्या बटलरच्या विषयी, परंतु एक गोष्ट मी जरूर सांगेल. 2 चेंडू संपल्यानंतर अश्विनला बऱ्याच जणांनी मात्र नावं ठेवली. कव्हर्सला चेंडू येतोय. 2 धावा जरूर मिळतील, नो डाऊट 2 धावा जरूर मिळणार, कारण तो बॅट्समन आहे सागर. सागर जो नॉन स्ट्रायकर एंडला, सागर तो इतका चपळाईने धावतोय की अजयच्या अगदी 1 धाव कंप्लीट व्हायला त्याची जवळ आपण पाहतोय की 1.5 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या झाली 45. एक चौकार आला तर टार्गेट होईल 50चं, मग मजा येणार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ताकदवान आहे बॅटिंग लाईनअप, नो डाऊट. मी मराठी नेरळच्या विषयी, परंतु एक टार्गेट सेट करायचं असेल तर एखादा चौकार अजयला ठोकावा लागेल. खूप चांगली बॅटिंग केली अजयने या शेवटच्या षटकामध्ये. खूप चांगला फटका. चेंडू शेवटच्या क्षणी मात्र अडवतोय. थ्रो देखील तितकाच उत्तम आणि 3री धाव घेताना फलंदाज मात्र बाद. आपल्या संघासाठी किमान 4 धावा वाचवल्यात या क्षेत्ररक्षकानं. 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 वरती. 48 धावांची गरज आहे. प्रथमेश ने मात्र खूप चांगला प्रयास तिथे केला, अटेम्प्ट तिथे केला. 48 धावांची गरज आहे.
मी मराठी नेरळ टीमला, जी श्री 11 मी मराठी नेरळ टीमच्या नावाने नेहमी खेळते, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. बाळादादा या ठिकाणी उपस्थित झालाय, नसीम देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. अजयनं मी तर म्हणेल खूप चांगली फलंदाजी केली, एकही षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाही. टॉस जरूर होईल राजेश, परंतु अश्विनची चर्चा चालू होती. ज्या पद्धतीनं अश्विननं बटलरला आउट केलं, मी विनंती करतोय रोशन शिंगे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. पुढील मॅच असेल कर्जत दहिवली विरुद्ध मोहाची वाडी. राजेश, एक गोष्ट जरूर आहे, अश्विननं बटलरला बाद केलं, बाद केल्यानंतर पंचांनी डिसिजन घेतला की थर्ड अंपायर, बुकनुसार नियमानुसार इट्स व्हॅलिड, नो डाऊट. स्पोर्ट्समन स्पिरिट, जर का गोलंदाजानं पॉपिंग क्रीजच्या पुढे जर का पाय टाकला तर त्याला तुम्ही नो देता. मोहाचीवाडी टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण केलंय, स्वीकारलंय. ते अगदी कोणत्याही क्रिकेटमध्ये गोलंदाजांना पुरेसा वाव नाहीये, सगळे रिस्ट्रिक्शन्स गोलंदाजांवरती आहेत. मग जर का स्पोर्ट्समन स्पिरिट तुमच्याकडे आहे तर तुम्ही जर का क्रीज सोडताय तर मग ती तुमची धाव देखील पकडायला नाही पाहिजे. तुम्ही थांबा, बॉल अगदी सोडू द्या, रिलीज होऊ द्या, त्याच्यानंतर धावा. आणि आणखी एक महत्वाचं की पंचांकडे त्यांनी दाद मागितली, अगदी थर्ड अंपायरकडे तो डिसिजन गेला आणि थर्ड अंपायरने त्याला बाद घोषित केलं. चेंडूची तपासणीसाठी चेंडू द्या, म्हणजे थर्ड अंपायर जो अगदी आयसीसीच्या पॅनलवरती आहेत त्यांनी तो डिसिजनला त्यांना आउट दिलं. मग अश्विन चुकीचा की थर्ड अंपायर वरती, जर का थर्ड अंपायरने सांगितलं असतं दोन्ही कॅप्टनला की तुम्ही डिस्कशन करा, हे स्पोर्ट्समन स्पिरिट मध्ये येत नाहीये, याचा अर्थ जी आयसीसीची नियमावली आहे त्याच्यात कुठेतरी बदल व्हायला हवा. अश्विन चुकीचा नाहीये, लोकांनी फक्त टीका आणि टीकाच केले खेळाडूंवरती, नियमावलीबद्दल कोणीही म्हटला नाही. ती नियमावली बदल करा, अगदी रिस्ट्रिक्शन्स आणा किंवा बाद होण्याच्या ऐवजी पॅनल्टी द्या. सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायची मी मराठी नेरळ टीमसाठी. इनिंगला सुरुवात होईल, 30 चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये मॅचचं गडी तुमच्या समोर येईल. या 2 षटकांमध्ये जर का भूषण आणि रोशननं या टीमला थांबवलं तर पुढच्या 3 ओव्हरमध्ये खूप चांगली मजा येईल. 30 चेंडू 48 धावा करायचेत. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करतो ते मात्र राजेश भोयर यांना. तत्पूर्वी थँक्यू. धन्यवाद समीर सर. या ठिकाणी आपण पाहतोय समीर सरांच्या या समालोचनासाठी कर्जतचा सुमधुर आवाज म्हणून जे ओळखले जातात त्यांच्यासाठी तब्बल मारुती मिनमिने साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. खूप चाहता वर्ग आहे समीर सोमणे सरांचा. या ठिकाणी आपण पाहतोय निराल संघासाठी आपण पाहतोय 30 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. बालामोरेच्या प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक राजूभाई यांच्याकडून लावण्यात आलंय. प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते बालामोरेसाठी 30 चेंडू आणि 48 धावांची गरज. पहिला चेंडू भूषणचा नक्कीच बॅकफुटला जाऊन चेंडू नक्कीच या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने खेळला गेलाय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावांसाठी. ज्या ठिकाणी 30 चेंडू 48 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी या ठिकाणी सुरुवात केली गेली ती बालामोरेने. नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा कमवतोय बालामोरे, कारण की प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि चौकार षटकार विकेट हॅट्रिक चौकार षटकार आणि हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय ते राजूभाई यांनी. पुढील चेंडू असेल तो भूषणचा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, मात्र बॅटची आतली कडा घेऊन चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाने अडवलाय. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती आपण कमबॅक पाहायला मिळतोय तो भूषण मार्फत. 30 चेंडू 48 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात.
बालाचा काहीसा आगला वेगळा स्टान्स पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय धावबादची संधी होती, मात्र डिरेक्ट हिट सुद्धा झाला होता. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारचा हिट केला होता, मात्र धाव काही मिळत नाहीये. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर नक्कीच 2 चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज भूषण आणि कमबॅक करून देतो तो आपल्या संघाला. आता मात्र समीकरण बदललं जातंय. येणारे 27 चेंडू आणि 44 धावांची गरज. मॅचमध्ये खूप रंगत आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे सुद्धा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच यापुढील मोठी लढत सुद्धा आपण पाहणार ती मोहचाडी वर्सेस कर्जत दहिवली या संघादरम्यान. पुन्हा एकदा सुंदर फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली फेकी होते, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकते धावसंख्या आपण पाहतोय ती 6 वरती. अजूनही 42 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 26. या षटकातील आपण पाहतो 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चेंडू जातोय पॉइंट रिझर्व मध्ये. चेंडू अडवणार तत्पुरती आपण पाहतोय 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र शेवटचा चेंडूचा सामना करेल तो फलंदाज मकरंद. 5 चेंडूमध्ये 7 धावा या गोलंदाजाने खर्च केला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच मोठी हाणामारी पाहायला मिळेल, मात्र असं काही घडलं नाही. कारण की भूषण नक्कीच कमी वयामध्ये उंच भरारी घेताना दिसून येतोय की नावारूपाला या कर्जत. आणि पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 9 अशी सुरुवात ती नेरळ संघाची. ही मराठी नेरळ संघासाठी राहुल मोरे यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आलंय. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. तसेच राजूभाई यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये नक्कीच पिंपलोली संघ फलंदाजी करत होता, त्यावेळी सुद्धा मारुती मिनमेने साहेबांनी सुद्धा खूप पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आली, मात्र ते पारितोषिक पटकावली गेली नाहीये. तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारली आहे. 47 धावा उभारल्या. 48 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी 9ची सरासरी राखली आहे ती पहिल्या षटकामध्ये मी मराठी नेरळ संघाने. मी मराठी नेरळ संघाचे पॅकर आपण पाहतोय नरेंद्र गोमारे आणि गणेश चंचे. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय तो केतन रोशन, माफी असावी. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पुल केलाय. चेंडू येतोय तो डीप फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय तो सीमा रेषा पार चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला रोशनचा, बाला सज्ज होता. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू येणार, मात्र त्याच प्रकारचं काही चेंडू या ठिकाणी गोलंदाज रोशनने टाकला आणि नक्कीच त्या चेंडूचा समाचार घेताना दिसून आला तो बाला मोरे. चांगली फलंदाजी पाहतोय बाला मोरेने. दोन्ही बंधू रोशन असेल भूषण असेल, दोन्ही बंधूंच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. आता मात्र या 4 धावांनी समीकरण पुढे सरकते ते 13 वरती. आता मात्र 23 चेंडू आणि या ठिकाणी 35 धावांची गरज असेल. सुंदर फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यापूर्वीच त्या ठिकाणी पडला गेलाय. काहीसा स्लिप आपण पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करतोय, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 15 वरती जाऊन पोहोचले. अजून या ठिकाणी 48 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 22 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते बाला मोरे यांच्याकडून. आजचा बर्थडे बॉय या ठिकाणी बर्थडे सुद्धा त्याचा सेलिब्रेशन करण्यात आला तो या संघामार्फत.
पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धावसंख्या आपणास पाहायला मिळते. तिसरा चेंडू असेल, गोलंदाज रोशन सज्ज होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा पुल केलाय, मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा काही रोखू शकत नाहीये. अशा प्रकारची सिंगल, डबल, दुहेरी, एखादा चौकार षटकार मारत राहिले तर नक्कीच मी मराठी नेरल संघ या ठिकाणी विजयाच्या समीप जाणार. मात्र या ठिकाणी अशा प्रकारची धावसंख्या रोखावी लागेल ती पिंपलोली संघाला, कारण की आपल्याकडे खूपच धावसंख्या कमी आहे. कारण की 48 धावा या ठिकाणी 5 षटकामध्ये रोखल्या जात नाही. कारण की मागचा सामना आपण पाहिला, शेलू वर्सेस कर्जत दहिवली या दोन संघांदरम्यान तब्बल 52 धावा या ठिकाणी शेलू संघाने कुठल्या होत्या. आपण पाहतोय कुमार पाटीलची 48 धावांची खेळी सुद्धा या ठिकाणी निष्फळ ठरली गेली आहे. कारण की इमाम आणि पराग या दोन फलंदाजी तब्बल चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला सहजरित्या विजयी करून दिले. आता मात्र समीकरण बदललं जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. पुन्हा एकदा सुंदर फटका आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव त्यात एका धावेने आपण धावसंख्या पुढे सरकते ती 18 वरती. आता मात्र 20 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांचं या ठिकाणी समीकरण मध्ये 10 धावा एक्स्ट्रा आहेत त्या चेंडूंपेक्षा. रोशनचा पुढील चेंडू आणि एक कलात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अडवणार. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते त्या ठिकाणी. या 2 धावांच्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वरती. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल आणि चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली आहे. अजूनही 19 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल ती श्री 11 मी मराठी नेरल संघाला. जाणता राजा पिंपलोली या संघाच्या विरोधात खेळताना दोन्ही संघ तुल्यबल आहेत. मोठी लढत पाहायला मिळेल. या नाईट स्पर्धेचा आपण विचार केला तर दोन्ही संघांनी एकदा विजय संपादन केलाय, म्हणजे बराबरीची लढत पाहायला मिळेल. मात्र सुंदर फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेमध्ये पाहायला मिळतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगअपचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करताना दिसून आला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी ठरतोय आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत या ठिकाणी बाला मोरे आणि मकरंद या 2 फलंदाजामार्फत. पंच किती धावा आहेत? 3 धावा. ओके, 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या ते 23 आणि विजयासाठी येणारे 3 षटके म्हणजे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. चला पिंपलोली संघ 3ऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक येईल, त्यावेळी तुम्ही टीम मीटिंग करा. आता कोणत्याही प्रकारची मीटिंग नकोय. पंच या ठिकाणी 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपला गेलाय. 23 धावा, 25 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा भूषण येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आपण विचार केला तर नेरल संघ आपण पाहतोय ज्यावेळी गोलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये मकरनने 10 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकामध्ये संदेशने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र 10 धावांनी आगेकूच नक्कीच सरशी या ठिकाणी पाहायला मिळते ती नेरल संघाची. या ठिकाणी नेरल संघाच्या धावसंख्या झाली ती 23. ही जमेची बाजू आपणास पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो भूषण भुईर. आता मात्र या षटकावरती संपूर्ण प्रकारची जबाबदारी कर्णधाराने त्याला दिली आहे. नक्कीच आपण पाहतोय भूषण कशा प्रकारे कामगिरी करणार, कारण की भूषण मध्ये ती क्षमता आहे की कमीत कमी धावा तो रोखू शकतो. भूषणचा पहिला चेंडू या ठिकाणी फ्लिक केला जातो. चेंडू येतो तो लॉंग ऑन रिजन मध्ये, चेंडूकडे क्षेत्ररक्षक येणार. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र खराब फेकी होतीये. 2 धावा या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षकांना नक्कीच या ठिकाणी दबावात आणलं जात आहे. त्या दबावाखाली आपण पाहतोय पिंपलोली संघाकडून चुका सुद्धा होताना दिसून येत आहेत.
सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. चौकार षटकार येत नाहीयेत, त्या कारणास्तव नक्कीच मकरंद आणि बालामोरे हे सिंगल डबलवरती या ठिकाणी भर देताना आपणास पाहायला मिळत आहेत. आता मात्र 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 17 चेंडू 23 धावांची गरज. स्पर्धा खूपच रंगत पाहायला मिळते. पहिल्या 2 दिवसांमध्ये धावा होत नव्हत्या, आता मात्र 50-55 धावा होत आहेत आणि पुन्हा एकदा कलात्मक फटका या ठिकाणी पॅडल स्वीपचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय तो फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने खूपच वेगाने धावसंख्या पुढे सरकते आता आपणास पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 6 धावा या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज भूषण. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती मकरंदकडून. आता मात्र समीकरण नक्कीच बदललं गेलंय. विजयासाठी येणारे 16 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल ती नेरल संघाला. असं कुठेतरी वाटलं होतं की 48 धावांचा पाठलाग करताना नेरल संघाची दमछाक होणार, मात्र तसं काही घडत नाहीये, कारण की बालामोरे आणि मकरंद चांगली फलंदाजी करताना दिसून आलेत. खराब चेंडूंना नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करतायत आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देऊन सिंगल डबलवरती भर देत आहेत. पुन्हा एकदा भूषणचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा कलात्मक फटका या ठिकाणी चेंडूला दिशा दिली आहे आणि चेंडू जातोय तो थर्ड मॅन रिजन मध्ये 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी मकरंदकडून पाहायला मिळते. तो साथ देतोय बालाला, कारण की पहिल्या षटकामध्ये बालाने सुद्धा चांगली फलंदाजी केली, त्यावेळी मकरंद त्याला सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करून देत होता. आता मात्र मकरंदने सुद्धा आपले हात खोलायला सुरुवात केली आहे आणि चौकाराने बॅक टू बॅक 2 चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती 33 आणि विजयासाठी येणारे 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा गणित बदललं गेलं, कारण की धावा आणि चेंडू समान झाले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आता निष्फळ या ठिकाणी प्रयत्न ठरला जातोय तो मकरंद मार्फत. 7 चेंडू 17 धावांवरती मयंक मकरंद वैयक्तिक या ठिकाणी खेळी करतोय, तर बालामोरे 9 चेंडू आणि 16 धावांवरती खेळतोय. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू जर टाकले तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो तो जाणता राजा पिंपलोली संघाचा. पुन्हा एकदा या पहा शफल होऊन नक्कीच डान्सिंग डाऊन द विकेट पाहायला मिळाला, मात्र या ठिकाणी सिंगल डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलं जातंय आणि 2 धावा आपण पाहतोय बघता बघता पूर्ण केल्यात त्या मकरंद आणि बालाने आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली जाते ती 35 वरती. आता मात्र पुन्हा एकदा धावा आणि चेंडू समान होत आहेत. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच पुन्हा एकदा कर्णधाराने भूषणवरती जबाबदारी सोपवली, मात्र त्या जबाबदारीसारखी कामगिरी त्याने केली नाहीये. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात. काहीसा आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी अशा फटक्याची काही गरज नसताना या ठिकाणी मकरंदने केलेली चुकी त्याला नक्कीच दोषी ठरवते आणि त्रिफलाची बाद होतोय तो मकरंद फलंदाज. पहिला हादरा बसतोय तो नेरल संघाला आणि विजयासाठी येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज. हा सामना संपल्यानंतर या ठिकाणी पहिल्या दिवसाचा विजेता संघ ममदापूर, दुसऱ्या दिवसाचा टॉप 4चा क्वालिफाईंग संघ आपण पाहतो VR कोलिवली, तनिष 11 कोलिवली संघ आणि आजच्या रात्रीतील निघणारा एक क्वालिफाईंग साठी एक संघ असेल. या ठिकाणी 3 चिठ्ठ्या बनवल्या जातील, डे 1, डे 2, डे 3. उद्याच्या दिवसामधील पहिली सेमीफायनल असेल, तर यामध्ये ज्यांचे चिठ्ठ्या निघतील 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्यामध्ये उद्या पहिली सेमीफायनल असेल आणि जी चिठ्ठी राहील त्यांची सेमीफायनल उद्या नक्कीच ओपनच्या संघावर होईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. VR कोलिवली, तनिष 11 कोलिवली आणि ममदापूर संघ आपले दोन्ही कॅप्टन, जर एखादा कोलिवली संघाचा कोणी पाठीराखा असेल किंवा कर्णधार उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय. जय गणेश ममदापूर संघाचा या ठिकाणी मोहन पारधी किंवा प्रकाश पारधी तर आहेच, मात्र तनिष 11 कोलिवली संघाचा कोणी या ठिकाणी कर्णधार किंवा खेळाडू असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय. हा सामना संपल्यानंतर या ठिकाणी डे 1, डे 2 आणि डे 3 अशा प्रकारच्या 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जाणार आहेत सेमीफायनल साठी, लक्षात घ्या. आणि सेमीफायनल ती उद्या पहिली असणार आहे मॅच.
आपण पाहिलं ड्रिंक्स ट्रॉली मैदानात गेली होती. नक्कीच थोडासा खेळाडूंना सुद्धा एक या ठिकाणी पाणी पुरवण्यात आलं होतं. नक्कीच दमट वातावरण आहे, काहीसं थोडीशी थंड हवा सुद्धा वाहते. या दमट वातावरणामध्ये मोठे फटके येत नाही आहेत. खेळाडूंना खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी धावावं लागतंय. सिंगल डबल धावसंख्या घेऊन नक्कीच मोठी धावसंख्या सुद्धा उभारली जाते या ठिकाणी. मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ती नेरळ संघाला. मकरंदच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होती. आपण पाहतोय काहीशा उशिरानंतर आपण पाहतोय ड्रिंक्स ट्रॉली होती मैदानामध्ये. 12 चेंडू 13 धावांची गरज. पहिला चेंडू केतनचा लोअर फुलटा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र काहीसा या ठिकाणी फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता तो बालामोरे याचा. चांगली फलंदाजी करतोय बालामोरे आतापर्यंत. संघाला नक्कीच या ठिकाणी ज्या फलंदाजी गरज होती त्याच प्रकारची या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. मकरंदने त्याची साथ नक्कीच अर्ध्यावरती सोडली मी तर म्हणेल, कारण की सामना नक्कीच दोन्ही फलंदाजांना सुद्धा विजयी करता आला असं. मात्र असं काही घडलं नाहीये. काहीसा वेगळा फटका मारण्याच्या नादामध्ये तो सुद्धा बाद झालाय. आता मात्र 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का गोलंदाज केतन? शॉर्ट पिच चेंडूला नक्कीच टॅप केलं जातंय. चेंडू जातोय तो शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक स्वतः जातोय त्या ठिकाणी. चेंडू अडवलं मात्र एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नक्कीच मागचा सामना सुद्धा आठवावा लागेल, कारण की कडाव वर्सेस भडवल या दोन संघांमध्ये जी लढत लढली गेली 2 षटकांमध्ये 16 धावांची गरज होती. असं कुठेतरी वाटलं होतं की भडवल संघ एक षटक राखून मॅच जिंकणार का, मात्र असं काही घडू दिलं नाहीये. अभि देवगरने ते षटक हाताळले. 2 विकेट प्रमोद आणि राकेश पाटील या दोघांना बाद करून नक्कीच सामन्यामध्ये पूर्ण एकदा कमबॅक करून दिला आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर 11 धावांची गरज होती आणि फक्त 1 धाव विशू बोराडेने खर्च करून आपला सामना नक्कीच खिशात घातला. केतनचा पुढील चेंडू असेल तो कुणाल दाबण्यासाठी पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. मात्र चेंडूला फक्त फ्लिक केलाय. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चेंडूवाले क्षेत्ररक्षक SK येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 37 वरती. अजून विजयासाठी येणारे 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. नक्कीच 2 धावा या ठिकाणी एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत, कारण की 9 चेंडू 11 धावा. एखादा निर्धाव चेंडू विकेट प्राप्त केली तर पुन्हा एकदा जांताराचा पिंपलोली संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व नक्कीच राखणार. मात्र असं काही घडणार का या सामन्यामध्ये? पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र डिरेक्ट हिट केला जातो या ठिकाणी. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता केली होती गोलंदाजाने, मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. मात्र या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये होतंय. अशा प्रकारची जर चुकी केली तर नक्कीच जांताराचा पिंपलोली संघाला बॅकफुटला जावं लागेल, कारण की 1 धाव मिळाली आहे आणि 1ने धावसंख्या आपण पाहतोय ती 38 वरती. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. या षटकातील हे 2 चेंडू निर्णायक असतील, ते नेरळ संघासाठी आणि पिंपलोली संघासाठी. मात्र या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना नेरळ संघाच्या बाजूने झुकला जाईल, कारण की केतनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र क्षेत्ररक्षकांना साथ मिळत नाही. यष्टीरक्षकाची या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी 1 धाव देऊन बसलाय. पुढील चेंडू असेल केतनचा 5वा चेंडू. या ठिकाणी मोठा फटका खेळला जातोय. मात्र चेंडू खूपच उंच गेलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक SK मात्र तो चेंडूकडेच पाहत राहणार, कारण की चेंडू जातोय तो सीमारेषा पार. षटकार आणि या मॅच मध्ये पूर्णपणे नक्कीच नेरळ संघ वर्चस्व राखताना दिसून आलाय, कारण की आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ज्या ठिकाणी सामन्याला नक्कीच सुरुवात झाली 30 चेंडू 48 धावांची गरज असताना चांगला पाया रचला गेला मी तर म्हणेल मकरंद आणि बालाकडून. आणि त्या कारण की या अगोदरच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू होता. नक्कीच हा षटकार पाहायला मिळाला नसता, मात्र यष्टीरक्षकाने चुकी केल्यानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि सामना फिनिश होतोय. 1 षटक राखून या ठिकाणी विजय होतोय तो मी मराठी नेरळ संघ. आणि या ठिकाणी आयवा कॅच सुद्धा घेतली गेली आहे स्टेजच्या पाठीमागे.
रुपेश सोनवले यांनी नक्कीच आयवा कॅच घेतली, त्यांना सुद्धा या ठिकाणी पारितोषिक देण्यात येईल आणि सामना विजयी होतोय तो नेरल संघ. जांताराचा पिंपलोली संघ खूप खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ केला. नक्कीच आपले सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर आभारी आहोत. मात्र नेरल संघ आपणास सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कडाव संघ, कर्जत दैवली संघ, मोहाचवाडी संघ आणि नेरल संघ आपल्या 4 संघांचे कॅप्टन या ठिकाणी यायचंय. एक प्रतिनिधी पाठवला तरी चालेल. बालासाठी 2 चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. रुपेश सोनवले